नमस्कार शेतकरी मित्र हो, एक अतिशय महत्त्वाची इन्फॉर्मेशन घेऊन आपल्या समोर आलेलो आहे आणि इन्फॉर्मेशन आहे दूध व्यवसायाच्या संदर्भातील. तर दूध व्यवसायाच्या संदर्भातील एक अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आज आपल्या समोर आलेलो आहे आणि केंद्र सरकार यामध्ये आता दूध व्यवसाय जे व्यावसायिकासाठी नवीन व्यवसाय चालू करण्यासाठी जवळजवळ 9 लाख रुपयाचे अनुदान देणार आहे. काय आहे ही सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. जर आपण चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पाहूया संपूर्ण माहिती. तर देशातील लोकांना रोजगार देण्यासाठी केंद्र सरकार वेळोवेळी नवनवीन योजना करत असते. केंद्र सरकारने नुकतीच देशात नाबार्ड डेअरी फार्मिंग योजना 2024 ही सुरू केलेली आहे. निर्मला सीतारामन यांनी सांगितले की या नाबार्ड डेअरी फार्मिंग योजनेद्वारे देशातील शेतकऱ्यांना 30,000 कोटी रुपयांची अतिरिक्त आर्थिक मदत ही दिली जाणार आहे. नाबार्ड डेअरी फार्मिंग स्कीम 2024द्वारे ही उपकरणे खरेदी करण्यासाठी हे रक्कम दिली जाईल. तर नाबार्ड योजना 2024 ही केंद्र सरकारने सुरू केलेली चांगली योजना आहे. या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना सुमारे 30,000 कोटी रुपयांची पुनर्वित्त सहाय्य देण्याचा निर्णय हा केंद्र सरकारने घेतलेला आहे, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलेले आहे. त्याचबरोबर देशातील ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. दुग्ध व्यवसायाचे कार्य अत्यंत असंघटित होते, परंतु नाबार्ड योजनेत दुग्ध उद्योग संघटित व सुरळीतपणे चालवला जाईल. युवकांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देणे आणि दुग्ध व्यवसाय क्षेत्राचा विकास करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज देणे जेणेकरून लोकांना त्यांचा व्यवसाय सहज चालवता यावे, ज्यामुळे आपल्या देशातील बेरोजगारी संपेल आणि त्याचबरोबर आपल्या देशाची प्रगती देखील या स्कीममुळे होईल. तर अशीच ही एक अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. अशीच नवीन माहिती आपल्यापर्यंत सर्वात अगोदर मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. धन्यवाद.